नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अर्थात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला 50,925 ते 96,765 हा पे स्केल मिळत आहे. अप्रॉक्सिमेट स्टार्टिंग सॅलरी तुमची 85,000 प्लस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. एकूण 300 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत. तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी ही प्रसिद्ध करत दिली आहे. द ओरिएंट इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, होलली ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या ओरिएंट इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ 300 जागा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1 इन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये भरल्या जात आहेत. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 300 आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत. तुम्ही प्रयत्न करू शकता. एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सो पदाचं नाव तुम्हाला समजलं असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अर्थात प्रशासकीय अधिकारी. याच्या टोटल या ठिकाणी 300 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी OICL मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो काय सर्वात महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. पहिलं तर आपण इमॉल्वमेंट्स आणि बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे यामध्ये सॅलरी तुमची कशी राहणार आहे आणि तुम्हाला टोटल CTC कशी राहील ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बेसिक पे तुमचा 50,925 राहणार आहे. बेसिक पेच मित्रांनो तुमचा 50,000 प्लस आहे, ज्यामध्ये 50,925 ते 96,765 या तुमचा पे स्केल राहील आणि 85,000 पर मंथ सॅलरी तुमची त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो न्यू पेन्शन स्कीम अंडर तुमचं एक कव्हर होतं. तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळत आहे. LTS बेनिफिट्स, ग्रुप पर्सनल असिस्टंट इन्शुरन्स, या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत. सो या बेसिसवर तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. आता वॅकन्सीची माहिती घ्या. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कॅन्डिडेट शुड अप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन मोड, नो अदर मोड्स ऑफ ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड. थोडक्यात या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे. यामध्ये तुम्ही शकता जनरलिस्टच्या टोटल 285 जागा आहेत, ज्यामध्ये डिसिप्लिन जनरलिस्टसाठी 225 जागांपैकी ओपनच्या 123, OBCच्या 68 जागा, SCच्या 42, STच्या 24, AWSच्या 28 जागा भरल्या जात आहेत. आउट ऑफ विच हँडिकॅपसाठी जागा रिझर्व आहेत, त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. दुसरे सेक्शन आहे हिंदी राजभाषा ऑफिसर्स. यामध्ये टोटल 15 जागा ओपनच्या, या ठिकाणी 15 जागा टोटल आहेत मित्रांनो. 7 जागा ओपनच्या, OBCच्या 4, या ठिकाणी मित्रांनो SCच्या 2, STच्या 1 आणि EWSच्या 1 जागेसाठी भरती होत आहे. यामध्ये टोटल जागेपैकी इन्क्लुडिंग बॅकलॉगच्या वॅकन्सी सुद्धा तुम्हाला भरलेल्या आहेत. अर्थात या ठिकाणी तुम्हाला टोटल जागा कन्सिडर करायच्या आहेत. पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. क्वालिफिकेशन सेपरेट राहील जनरलिस्ट पदांसाठी आणि हिंदी राजभाषा ऑफिसर्स पदांसाठी. बघूया आपण. तर बघू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन जे कंप्लीट पाहिजे 30/11/2025 ला. यामध्ये तुम्ही बघू शकता, कॅन्डिडेट शुड पजेस सर्टिफिकेट इन प्रूफ ऑफ पासिंग द क्वालिफाईंग एक्झामिनेशन ॲज ऑन 30/11/2025च्या अगोदर तुम्ही एक्झाम पास झालेला असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड जे आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. जनरलिस्ट ऑफिसर्स पदासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स. पदवीधर असाल किंवा उच्च पदवीधर असाल विथ 60% मार्क्स, तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. ॲटलीस्ट 55%चा क्रायटेरिया SC ST साठी आहे. सो ओपन OBCला 65% मार्क्स तुमच्याकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे आणि हेच क्वालिफिकेशन 55% कंप्लीट असणे आवश्यक आहे SC ST ला या जनरलिस्ट पदासाठी अप्लाय करण्यासाठी, ज्याचे टोटल 285 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हिंदी राजभाषा ऑफिसरसाठी मित्रांनो तुम्हाला मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑर त्या ठिकाणी मेन्शन केले आहेत. एकतर तुमची मास्टर डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ॲज सब्जेक्ट किंवा इंग्लिश विथ हिंदी ॲज सब्जेक्ट असेल, यापैकी कोणती एक तुमच्याकडे कॉम्बिनेशन असेल मित्रांनो, तर तुम्ही या मास्टर्स पदांच्या हिंदी राजभाषा ऑफिसरच्या पदांसाठी अप्लाय करू शकता मास्टर डिग्रीवर. या ठिकाणी अगेन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया 60%चा आणि 55%चा लागू आहे. सो हाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पुढे बघा, एज लिमिट काय असणार आहे. एज 30/11/2025 ला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, ज्यामध्ये मिनिमम एज लिमिट 21 वर्ष राहील. मॅक्झिमम एज लिमिट 30 इयर्स या ठिकाणी राहणार आहे, जे 30/11/2025 ला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅन्डिडेट मस्ट नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर, म्हणजे या डेट्स दरम्यान तुमचा जन्म असणे आवश्यक आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर. SC ST ला या ठिकाणी 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. अपंगांना सुद्धा 10 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन, डिफेन्स पर्सनल, विडोज, डिवोर्स वुमन,
एक्झिस्टिंग कन्फर्म एम्प्लॉयर्स ऑफ पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनीज यांना सुद्धा मित्रांनो या ठिकाणी एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबिलिटी तुमची चेक करू शकता. आता त्यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार बघा, तर सिलेक्शन टोटल 3 फेजमध्ये होईल. पहिला फेज 1 एक्झाम असणार आहे, फेज 2 ची अगेन एक्झाम असणार आहे आणि फेज 3 हा इंटरव्ह्यू तुमचा राहणार आहे. यामध्ये प्री एक्झाम दोन्ही पदांसाठी कॉमन राहणार आहे, ज्यामध्ये जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याबाबतचे तुम्हाला टोटल 100 क्वेश्चनचे मार्क्सचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी मित्रांनो विचारले जातील, ज्यासाठी तुम्ही बघू शकता 20 मार्क्स सेपरेटली तुम्हाला 20 मिनिट्स ईच सेक्शनला त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यानंतर फेज 2 मेन एक्झामिनेशन राहणार आहे, यामध्ये ॲप्लिकेबल फॉर जर्नलिस्ट ओनली हे राहणार आहे. अर्थात या ठिकाणी सेपरेट एक्झाम जर्नलिस्टसाठी आणि सेपरेट एक्झाम ऑफिसर राजभाषेसाठी या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. त्यानंतर तिसरे स्टेज असणार आहे ते इंटरव्ह्यूची त्या ठिकाणी राहणार आहे. आता प्री एक्झाम आणि मेन एक्झामसाठी एक्झाम सेंटर्स तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी ठाणे MMR रिजन, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ही प्री एक्झामसाठी एक्झाम सेंटर्स त्यांनी ठेवलेले आहेत. मेन्स एक्झामसाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबई ठिकाणी तुमचं किंवा त्या रिलेटेड नवी मुंबई, ठाणे आणि MMR रिजन ही एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सो एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे ही एक चांगली गोष्ट तुम्हाला माहित आहे. पुढे बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहणार आहे, तर ऑल कॅन्डिडेट्स अदर दॅन SC, ST, हँडिकॅपचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कॅन्डिडेट्सला 1000 रुपये फॉर्म फी राहील आणि या कॅन्डिडेट्सला SC, ST, हँडिकॅप कॅन्डिडेट्सला 250 रुपये फॉर्म फी त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला भरायची आहे. फी जी आहे ती 1 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान भरू शकता. अर्थात यामध्ये काही टाइम जो आहे तो चेंज झालेला मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याचा टाइम जो आहे तो आता बदललेला आहे. तोच टाइम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पहिल्यांदा 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर जी तारीख होती, आता या ठिकाणी 3/12/2025 पासून तुम्ही 18/12/2025 पर्यंत यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे. एक चांगली संधी आहे, या ठिकाणी प्रयत्न करणे मित्रांनो आवश्यक आहे. या भरतीचा अपडेट मी या ठिकाणी मित्रांनो खाली ई-महाजॉब वेबसाईटवर अपलोड करेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.